आणि काही वेळातच सादर करण्यात येईल वाल्मिक कराडला केजच्या कोर्टामध्ये। या घडामोडींचे अपडेट्सही आपल्याला पाहायचे आहेत, पण सध्या सर्वजण उत्सुक आहेत ते 2025चं स्वागत करण्यासाठी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी। आणि मुंबईसह गोव्यात तरुणाईचा उत्साह चांगलाच टिपेला पोहोचलाय। गोव्यामध्ये कसिनो तर मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत। या दोन्ही ठिकाणावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोव्यातनं ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला माहिती देतील, तर मुंबईत कसा माहोल आहे आपल्याला सांगणार आहेत राहुल झोरी। अर्थात आधी आपण ज्ञानेश्वरकडे जाऊयात, कारण ज्ञानेश्वर गोव्यामध्ये ज्ञानेश्वर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पसंती दिलं जाणारं सगळ्यात हॉट अँड हॅपनिंग ठिकाण मानलं जातं। त्या गोव्यामध्ये तुम्ही सध्या आहात, काय चित्र आहे, कसा माहोल आहे? ज्ञानदा, गोवा आहे ते या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। अनेक पर्यटक आहेत ते देशभरातून गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि गोव्यात आज खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे 500 ड्रोनच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत। आणि हा ड्रोन शो आहे तो मॅजेस्टिक प्राईडने आयोजित केलेला आहे आणि या ड्रोन शोच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत। गोव्यात अर्थात पहिल्यांदाच हा शो होतोय आणि रवी केशर जे मॅजेस्टिक प्राईडचे डायरेक्टर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या। क्या कहेंगे, कैसा ये शो होने वाला है, क्या अलग तरह से आप न्यू ईयर की शुभकामना देने वाले हैं? देखिए, सबसे पहले तो आप सभी दर्शकों को एडवांस में नववर्ष की ढेरों लाखों करोड़ों शुभकामनाएं। और रही बात गोवा की, सो गोवा तो इस समय सबका नंबर 1 प्रेफर्ड टूरिस्ट डेस्टिनेशन है, ये सभी जानते हैं। गोवा को पार्टी कैपिटल ऑफ इंडिया भी कहा जाता है, तो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो बढ़ जाती है क्योंकि हम एंटरटेनमेंट बिजनेस में हैं। तो हम कोशिश करते हैं कि पहले दिसंबर से ही हमारे यहाँ प्री क्रिसमस, फिर क्रिसमस, फिर प्री न्यू ईयर और अभी न्यू ईयर का पूरा माहौल तैयार होता है। आज जैसे अभी आप शिप में अगर आएंगे मैजेस्टिक प्राइड में, तो आपको दिखेगा कि हमने एक पूरा एंटरटेनमेंट का गुलदस्ता सजाया हुआ है, क्योंकि हमारे पास जो कस्टमर, हमारे जो ग्राहक हैं, वो पूरा पश्चिम, उत्तर, दक्षिण हर क्षेत्र से आते हैं। सो उनके लिए हमने एक खाने का कुजीन का स्प्रेड सजाया हुआ है, क्योंकि सबके टेस्ट बर्ड, मेरा आपका टेस्ट बर्ड अलग होता है, तो सबके टेस्ट बर्ड का ख्याल रख के एक अच्छा खासा स्प्रेड तैयार किया है। एंटरटेनमेंट की बात हो तो यूक्रेन, रशिया और स्पेन से इंटरनेशनल डांसर्स हैं जो कि लाइव एक्ट्स पेश करेंगे। इसके अलावा सिकंदर ब्रदर्स, जो कि लेजेंडरी सिंगर पंजाब के हुआ करते थे, सरदूल सिकंदर साहब, जो अब नहीं हैं, उनके सुपुत्र हैं जुड़वा, जो ये समा बांधेंगे, आज पूरे क्राउड को नचाएंगे, झूमेंगे। और मतलब आज माहौल खास है, लेकिन ड्रोन शो के बारे में क्या बताएंगे? सर, ये जो ड्रोन शो है ना, दिस इज गोइंग टू बी द सरप्राइज एक्ट। ये शो स्टीलर होने वाला है, क्योंकि आज तक गोवा में इस लेवल का शो नहीं हुआ। जो आप पीछे देख सकते हैं, लग तो रहा है कि जैसे कुछ कबूतर बैठे हुए हैं, बट ये ड्रोन शो है। यहाँ से ड्रोन जो हैं सारे हवा में उड़ेंगे, 150 से 300 मीटर की ऊंचाई पे जाते हैं। वहाँ से फिर हम एक स्टोरी तैयार करते हैं जिसमें कि हम क्या कहना चाहते हैं। और हमने इस बार सोचा, क्योंकि टेक्नोलॉजी का ज़माना है, आए दिन नई नई चीज़ों का इजाद होता है, तो हमने सोचा कि इस बार लोगों को कुछ नया देते हैं। अपार्ट फ्रॉम ड्रोन शो बद्दल तुम्ही त्यांच्याशी असा संवाद साधत राहा, पण तुर्तास आपण मुंबईत जाऊयात। मुंबईमधनं मरीन ड्राईव्ह परिसरातनं आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, रोज पॉलिटिकल बातम्या कव्हर करत असतोस, त्याच परिसरामध्ये असतोस, पण आज 31च्या निमित्तानं हा माहोल कसा बदललाय या परिसरातला? अगदी नांदा, खरं तर मुंबईतलं नववर्षाचं स्वागत नेहमीच मुंबईकर सज्ज दिसतात, मात्र आज जे बघतोय आपण, आता हळूहळू गर्दी वाढायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अगदी लहान थोरांपासून तर चिमुकल्यांनी देखील मरीन ड्राईव्ह परिसरात जमायला सुरुवात केलेली आहे। अजून बराचसा वेळ, बराचसा अवधी आहे, मात्र दुसऱ्या बाजूला एकीकडे ही गर्दी जमत असताना खास करून मी मुंबई पोलिसांबद्दल आवर्जून सांगेल की आज मात्र मुंबईत अगदी ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पाहायला मिळते। हा संपूर्ण परिसर जो आहे आपण ब्लॉक केलेला बघतोय। याच ठिकाणी ट्रायडंट, ओबेरॉय सारखी महत्वाची हॉटेल्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला मचान जी आहे, निगराणी मचान ज्या आहेत ते या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत। न्यांदा, आवर्जून पोलिसांबद्दल सांगतोय, कारण आज अगदी ठिकठिकाणी खूप कडेकोट असा, अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध असा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। अशाच मचानी ज्या आहेत त्या ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। गर्दी अजून तेवढी बनलेली नाहीये, अजून तेवढा माहोल बनायला सुरुवात झालीये खरं तर, पण अगदी टप्प्याटप्प्यावर, मग तो दादरचा भाग असेल, जुहूचा परिसर असेल, बँड्रा आणि या सगळ्या टप्प्यावर तपासण्या, चाचण्या असतील, सुरक्षेच्या कारणं असतील, या सगळ्यांची काळजी घेतली जाते। त्यामुळे फक्त नववर्ष सेलिब्रेशनच नाही, तर सुरक्षेच्या कारणातून देखील मुंबई पोलीस असे सतर्क झालेले आहेत, सजग झालेले आहेत। कुठल्याही उत्साहामध्ये कुठलीही दुर्घटना नको, असाच काहीसा अजेंडा जो आहे तो मुंबई पोलिसांकडून पाहायला मिळतोय।
अगदी बरोबर आहे. मुंबईकर सुद्धा उत्साही आहेत, सज्ज आहेत, परंतु अर्थातच पोलिसांना सहकार्य करूयात, आनंद साजरा करताना नियमही पाळूयात, हे आवाहन सुद्धा आपण करूया. तुम्हा दोघांकडनं हे लाईव्ह सेलिब्रेशन आपण अनुभवत राहू. पण तुर्तास धन्यवाद. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटतोय.